नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे मैसूर पाकाच्या वड्या। खूप पटकन होणाऱ्या, माझ्या सासूबाईंनी केल्या त्या, सासूबाईंच्या हातच्या खूप छान अशा मैसूर पाकाच्या वड्या आज आपण बघणार आहे। अगदी बाहेर मिळतात तशा मैसूर पाकाच्या वड्या होतात आणि जाळी पण बघा किती छान पडली आहे त्या वड्यांना। माझ्या सासूबाईंनी केल्या त्या। चला बघूया आपण त्यासाठी काय काय लागतंय ते। त्यासाठी बघा एकाच वाटीचं माप घेतलंय, 1 वाटी बेसन पीठ, त्याच वाटीने 3 वाट्या साखर आणि हे 3 वाट्या मोजून तूप घेतले। हे अगदी अचूक प्रमाण आहे, 1 वाटी बेसन पीठ, 3 वाट्या साखर आणि 3 वाट्या तूप। हे असं प्रमाण जर घेतलं तर वड्या फसत नाहीत, चुकत नाहीत, एकदम परफेक्ट होतात। त्यामुळे शक्यतो प्रमाण हेच घ्यावं। अगदी एक छोट्याशा वाटीपासून खूप साऱ्या वड्या होतात आणि चवीला तर खूप छान होतात। हे 3 वाट्या तूप मोजून घेतले। आता आपल्याला हे तूप एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे, कारण आपल्याला ह्या कढईमध्ये आता बेसन भाजून घ्यायचे। त्यामुळे बघा त्यांनी ते पातेल्यामध्ये काढून घेतले तूप। फक्त 3 साहित्यामध्ये या वड्या तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। खूप वेळ पण लागत नाही या वड्या करायला, पटकन होतात या। आता बघा त्या कढईमध्ये त्या बेसन पीठ भाजून घेत आहे। आता छान कलर बदलेपर्यंत हे बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचे। खाली लागू नये, करपू नये म्हणून त्याला सतत हलवत राहायचे। बेसन पिठाचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटात हे बेसन पीठ छान असं भाजून होतं। बघा आता बेसन पिठाचा कलर बदललाय, बेसन पीठ भाजले हे छान। आता हे काढून घ्यायचे बेसन पीठ, आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं। सगळं बेसन पीठ आता काढून घेतलंय कढईमधलं। आता ह्याच कढईमध्ये साखरेचा पाक करून घ्यायचा आहे। आपण जी 3 वाटी साखर घेतली होती त्या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। आता त्यासाठी बघा त्यांनी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय कढईमध्ये आणि यामध्ये आता साखर टाकायची आहे। साखर भिजेल इतकंच पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। छान असा आता या साखरेचा पाक करून घ्यायचा आहे। एक तार येईपर्यंत आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे। आता 4 ते 5 मिनिटांमध्ये हा पाक तयार होतो। बघा आपला पाक तयार होत आलाय। आता त्याला तार येऊ द्यायची आहे छान। रव्याच्या लाडूसाठी जसा आपण पाक करतो तसाच पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। बघा छान अशी तार पडायला लागली आहे पाकला। आपला पाक तयार आहे। हा असाच पाक करून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे बेसन भाजून घेतलं होतं ते बेसन पीठ आता या पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून त्याला सतत ढवळत त्याला बेसन पीठ आपल्याला टाकून घ्यायचं पाकामध्ये। बघा त्यांनी आता सगळं बेसन पीठ त्या पाकामध्ये टाकून घेतलंय आणि सगळं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि जे तूप घेतलं होतं आपण 3 वाट्या, ते तूप यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे, एकदम पूर्ण तूप टाकायचं नाही। बघा तूप टाकल्यानंतर किती छान फुललंय ते बेसन पीठ। इथे तुम्ही फूड कलर पण वापरू शकता जर आवडत असेल तर। थोडं थोडं तूप टाकून त्याला सतत हलवत राहायचे। यामध्ये परत अजून बेसन पीठ आपलं भाजलं जातं, त्यामुळे असं खमंग अशी वडी लागते आपली।
बघा हळूहळू त्यामध्ये आता जाळी पडताना दिसते. राहिलेलं बाकीचं तूप आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून हे तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण तेवढं 3 वाट्या तूप पूर्ण लागतंच याला. बघा परत किती छान असं बेसन पीठ फुललं आहे. बेसन पिठाला जाळी पडेपर्यंत आपल्याला बेसन पीठ सतत हलवत राहायचं आहे. हळूहळू बघा याला जाळी पडत जाते आता. अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी ही वडी होते छान. खूप छान होतात माझ्या सासूबाईंच्या या मैसूर पाकाच्या वड्या आणि खूप पटकन करतात त्या. बघा आता बेसन पिठाला छान जाळी पडतीये. बघा किती छान जाळी पडली आहे. अशी जाळी पडेपर्यंत आपल्याला याला सतत हलवत राहायचे. त्यानंतर अशी जाळी पडल्यानंतर लगेचच वेळ न घालवता पटकन आपल्याला याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. बघा त्यांनी सगळं प्लेटमध्ये काढून घेतलंय ते. आता ह्याचं आपल्याला गरम गरमच वड्या पाडून घ्यायच्या, कारण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पडत नाही. गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. आता याच्या वड्या पाडून घ्यायच्या. आपल्याला हव्या त्या आकारात आणि हव्या त्या साईजमध्ये या वड्या पाडून घेऊ शकतो आपण. बघा किती छान वड्या पडत आहेत. आणि जाळी पण बघा किती छान आली आहे वड्यांना. ह्याच प्रकारे आता याच्या सगळ्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे आभार. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ बघत इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. माझ्या सासूबाईंच्या हातची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.